इराण अमेरिका युद्धाच्या दरम्यान USS अब्राहम लिंकन ही महाकाय युद्धनौका चर्चेत आली। आता इराण आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटीच्या चर्चा फिसकटल्या। त्यानंतर ट्रम्प यांनी इराणला नष्ट करण्याचे इशारे दिलेत। असेच इशारे इराणनेही अमेरिकेला दिलेत। यामुळे आता सगळ्यात जास्त चर्चा होतीये ती एका विमानाची। हे विमान अणुहल्ल्यादरम्यान देखील हवेतून कमांड सेंटर म्हणून काम करू शकेल। हे विमान अशाच पद्धतीने डिझाईन केलंय। बोईंग E-4B जातीचे हे विमान वास्तवामध्ये प्रलयाचं विमान किंवा प्लेन ऑफ डूम्सडे म्हणून ओळखलं जातं। 1974 मध्ये हे विमान अमेरिकन सैन्यात सामील करण्यात आलं। या विमानाचं वैशिष्ट्य म्हणजे सलग 7 दिवस हे विमान हवेत उडत राहू शकतं। अमेरिकेवर आण्विक हल्ला किंवा मोठी आपत्ती आली तरी हे विमान हवेतूनच अमेरिकन सैन्यासाठी कमांड सेंटर म्हणून काम करू शकतं। अमेरिकेकडे अशा 4 EB विमानांचा ताफा ही विमाने वर्षभर नियमितपणे उड्डाण करत असतात। या विमानांमध्ये रेडिएशन आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स पासून संरक्षणासाठी विशेष शिल्डिंग आहे। सोबतच आधुनिक कम्युनिकेशन अँटिना, कम्प्युटर मिशन सिस्टीम, अत्याधुनिक इंटेरियर डिझाईन आणि हवेतच इंधन भरण्याची सुविधा देखील आहे। या 5 विमानांची एकूण किंमत सुमारे $13 अब्ज म्हणजे 1.25 लाख कोटी रुपये इतकी आहे। हे विमान फक्त युद्धच नाही तर वादळ आणि भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीनंतर वेगवेगळ्या भागातल्या कमांड केंद्रांशी संपर्क साधण्यासाठी देखील वापरलं जातं। तुम्हाला या विमानाबद्दल माहिती होती का? मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा।